नमस्कार. लोकशाही समाजवाद या आपल्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरला आपण लोकशाही समाजवादाचा अभ्यास करण्यापूर्वी समाजवाद म्हणजे काय, समाजवादाचे अर्थ काय आहे, समाजवादाचा प्राचीन कालखंडापासून कशा पद्धतीने विकास झाला, याचबरोबर वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या अभ्यासकांनी समाजवादाचा कोणकोणत्या व्याख्या सांगितलेल्या आहे या संदर्भात आपण अभ्यास केला. आज आपण समाजवादाची मूलतत्वे, समाजवादाची वैशिष्ट्ये या प्रश्नाचा किंवा या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. समाजवादाचे वेगवेगळे प्रकार निर्माण झालेले असले तरी त्यांच्यातील भेद हा तत्वांचा नसून तपशिलांचा आहे आणि समाजवाद प्रस्थापनेच्या साधनांचा आहे. समाजवादाची सर्वसमावेशक अशी काही मूलतत्वे या निमित्ताने समोर येतात. पहिलं तत्व आहे समाज हिताला प्राधान्य. समाजवादामध्ये व्यक्ती आणि व्यक्तिहितापेक्षा समाज व समाज हिताला अधिक प्राधान्य दिलेलं जात असतं. सामाजिक हितापुढे व्यक्तिगत हित हे गौण ठरते. या दृष्टीने समाज उपयुक्त व हितकारक वस्तूंचे उत्पादन व्हावे ही समाजवाद्यांची भूमिका असते. म्हणजे या समाजवादी विचारधारणेमध्ये की व्यक्ती आणि व्यक्तिहिताला काही महत्त्व दिलं जात नसतं, तर समाज हिताला इथं महत्त्व दिलं असतं. ज्या उद्योगधंद्यापासून व्यक्तिहितापेक्षा समाज हिताला फायदा होणार आहे असेच उद्योगधंदे किंवा अशाच वस्तूंचं उत्पादन करण्यावरती भर हा समाजवादी विचारधारेमध्ये असतो. याचबरोबर दुसरं तत्व आहे जे भांडवलशाहीला विरोध. भांडवलशाहीमध्ये श्रमिकांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला हा दिला जात नसतो. यामध्ये जो काही नफा निर्माण होत असतो तो सर्व हा भांडवलदाराच्याच खिशामध्ये जात असतो. त्यामुळे गरिबांचं किंवा कामगारांचं हातोनात शोषण होत असतो. म्हणून या भांडवलशाहीमध्ये कामगार वर्गाला खऱ्या अर्थाने प्राधान्य दिलं जात नाही, त्याच्या कल्याणाचा विचार केला जात नाही, त्याला योग्य मोबदला हा दिला जात नसतो. भांडवलदार वर्ग आपल्या या सांपत्तिक सत्तेच्या पाठबळावरती या बहुसंख्येने असलेल्या श्रमिकांचं या निमित्ताने शोषण करत असतो, त्यांची पिळवणी करत असतो. श्रमिकांना त्यांचा योग्य मोबदला हा दिला जात नाही. म्हणूनच भांडवलशाही व्यवस्था जी आहे ही संपुष्टात आणणे हे या समाजवादाचं मुख्य उद्दिष्ट आहे. भांडवलदार वर्गाकडून ग्राहक वर्गाची सुद्धा फसवणूक केली जात असते. वस्तूंची फसवी जाहिरात करून जाहिरातीच्या खर्चापोटी वस्तूची किंमत वाढवून कृत्रिम टंचाई निर्माण करून अवाजवी नफा घेऊन तो ग्राहकांची सुद्धा लूटमार करत असतो. श्रमिकांना उत्पादन प्रक्रियेमध्ये एक साधन म्हणून वापरले गेल्याने त्यांना नवनिर्मितीचा आनंद सुद्धा मिळत नाही. तर ही जे काही दोष ह्या भांडवलशाहीमुळे निर्माण झालेली आहे, तर ह्या दोषांमुळे भांडवलशाहीला समाजवादी विचारसरणीचा विरोध आहे. कारण भांडवलशाहीमध्ये श्रमिकांचं शोषण तर होतच, याचबरोबर जो काही ग्राहक वर्ग आहे की ज्या ग्राहक वर्गाच्या मुळेच भांडवलशाही अर्थव्यवस्था टिकून आहे, तर ह्या ग्राहक वर्गाचं सुद्धा शोषण भांडवलदारी अर्थव्यवस्थेमध्ये हे केलं जात असतं. यामध्ये भांडवलदारांकडून फसव्या जाहिराती केल्या जात असतात. या फसव्या जाहिरातीमुळे ग्राहक वर्ग हा फसत असतो. वस्तूंची खोटी जाहिरात केली जाते. या जाहिरातीचा जो काही खर्च आहे हा खर्च भागवण्यासाठी त्या वस्तूची किंमत वाढवली जात असते. म्हणजे ती वाढीव किंमत सुद्धा या ग्राहकांकडूनच घ्यायची, त्याची जाहिरात करायची आणि ती जाहिरात सगळी खोटी असते, फसवी असते. अशा पद्धतीने ही फसवणूक करण्याचं काम हे भांडवलदार वर्ग हे करत असतात. कधी कधी भांडवलदार वर्ग कृत्रिम टंचाई निर्माण करतात आणि कृत्रिम टंचाई निर्माण केल्यानंतर वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होते आणि तो ग्राहकांची या माध्यमातून लूटमार करत असतो.
ही जी काही भांडवलशाहीचे दोष आणि भांडवलदारांनी अशा पद्धतीने काम सुरू आहे त्यांचं, तर हे समाजवादी विचारसरणीला मान्य नाही. म्हणूनच भांडवलशाहीला विरोध हे समाजवादी विचारधारेचं महत्त्वाचं मूलभूत तत्व झालेलं आहे. याचबरोबर विषमतेस विरोध आहे. समाजवाद हा समतेला आणि प्रामुख्याने त्यातील आर्थिक समतेला सर्वोच्च प्राधान्य देत असतो. जे भांडवलशाहीमध्ये संपत्तीचे समाजामध्ये होणारे विषम वितरण व विभागणी आणि त्यातून निर्माण होणारी आर्थिक विषमता ही सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी फार मोठा अडथळा ठरत असतो. जे भांडवलशाहीमध्ये समाजामध्ये जे काही विषम वितरण होतं, विषम वाटणी होती, गरीब आणि श्रीमंत, ठराविक वर्ग प्रचंड श्रीमंत असतो आणि ठराविक वर्ग हा प्रचंड गरीब असतो. म्हणजे वितरण जे आहेत वस्तूंचं असेल, वस्तूंच्या मालकीचं असेल, अर्थव्यवस्थेचं असेल, आर्थिक संपत्तीचं असेल, हे विषम स्वरूपाचं वितरण होत असतं. मग ह्या विषम स्वरूपाच्या वितरणामुळे जर सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असेल तर ह्या सामाजिक न्यायासमोर अडथळे निर्माण होत असतात. म्हणूनच समाजवादामध्ये समाजातील दुर्बल घटकांना विकासाची संधी प्राप्त करून देण्यासाठी समाजवादाने या विषमतेला विरोध केलेला आहे. त्यामुळे समाजवादी विचारधारेचे पुरस्कर्ते किंवा समाजवादी विचारधारा ही प्रत्येक व्यक्तीला विकासाची समान संधी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्यामुळेच समाजामध्ये आर्थिक समता स्थापन करणे हे एक महत्त्वाचं तत्व समाजवादी विचारधारा मानते. आर्थिक समता निर्माण व्हावी म्हणून संपत्तीचे सामाजिकरण, आर्थिक नियोजन इत्यादी मार्गांचा अवलंब ही समाजवादी विचारधारेचे अभ्यासक करत असतात. ही समाजामध्ये आर्थिक समता झाली पाहिजे. संपत्तीचे सामाजिकरण किंवा राष्ट्रीयकरण हे करायचं असेल तर त्यासाठी व्यवस्थितरित्या आर्थिक नियोजनाला इथं प्राधान्य दिलं जात असतं. खाजगी मालमत्ता नष्ट करून आर्थिक शोषण व विषमता ही समाजवादी लोक विषमता ही संपुष्टात आणतात. प्रत्येक व्यक्तीला या समाजवादी विचारधारेमध्ये समान दर्जा व संधी देऊन सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असतो. समतेसाठी सहकार्य घेतले जाते आणि त्यामुळे संघर्ष होत नाही. त्यामुळे आर्थिक व सामाजिक स्थैर्य आपोआपच निर्माण होत असतं असं समाजवादी विचारधारेचे पुरस्कर्ते म्हणतात. अशा पद्धतीने समाजवादी विचारसरणी ही विषमतेला विरोध करत असते. याचबरोबर अनिर्बंध आर्थिक स्पर्धेला विरोध केला जात असतो. भांडवलशाहीमध्ये खुली अर्थव्यवस्था असते. यामध्ये अनिर्बंध आर्थिक सत्तेला प्रोत्साहन दिले जात असते. या अनिर्बंध आर्थिक स्पर्धेला समाजवादाचा विरोध आहे. तसेच जीवनावश्यक व योग्य वस्तूंचे उत्पादन होत नाही. जास्त नफा देणाऱ्या चैनीच्या वस्तू निर्माण करण्याकडे भांडवलदारांचा कल असतो. भांडवलशाहीमध्ये श्रम प्रतिष्ठेला महत्त्व नाही. श्रमाला वस्तूप्रमाणे किंमत दिली जाते. त्यासाठी अनिर्बंध स्पर्धा संपविणे हा समाजवादाचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे तेजी किंवा मंदीचे संकट टळते. बेकारी व रोजगार अनिश्चितताची समस्या निर्माण झाली ही सुद्धा संपुष्टात येते. यानंतर पाचवं मूलतत्व आहे ते म्हणजे संपत्तीचे सामाजिकरण. सामाजिक शोषण संपवण्यासाठी समाजामध्ये सामाजिक शोषण संपवण्यासाठी समाजवादामध्ये संपत्तीच्या विकेंद्रीकरणावरती भर दिला जात असतो. म्हणजे संपत्तीची जी खाजगी मालमत्ता आहे तर ही खाजगी मालमत्ता नष्ट केली जात असते. संपत्ती उत्पादन साधनांवरती समाजातील सामुदायिक मालकी प्रस्थापित केली जाते. उत्पादन प्रक्रियेवरती समाजाचे नियंत्रण प्रस्थापित करून ना नफा ना तोटा
या तत्वावरती समाज उपयोगी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनास अग्रक्रम दिला जातो. वस्तू व सेवा यांचे वितरण, उपभोग यावरही समाजाचे नियंत्रण असते. त्यामुळे कृत्रिम टंचाईचे संकट टळले जाते. कुणीही वंचित राहत नाही. पर्यायाने सामाजिक न्याय प्रस्थापित होतो. संपत्तीच्या उत्पादन साधनांवर समाजाची मालकी प्रस्थापित करताना राज्य नियंत्रण, राष्ट्रीयकरण इत्यादी मार्गाचा अवलंब केला जातो. म्हणजे इथं संपत्तीचं सामाजिकरण करायचं आहे. इथं खाजगी मालमत्ता जी आहे ही समाजवाद्यांना अजिबात मान्य नाही. कारण खाजगी मालमत्तेमुळे व्यक्तींचं, गरिबांचं शोषण होत असतं. त्यामुळे जी काही उत्पादन प्रक्रियेची किंवा जीवनावश्यक वस्तू ज्या असतील त्याचं उत्पादन करणारे जी काही साधन सामुग्री आहे तिचं खाजगीकरण न करता तिचं सार्वत्रिकीकरण केलं जाणार आहे. तिचं राष्ट्रीयकरण केलं जाणार आहे. मग ती जी काही संपत्ती आहे ही किंवा ती जी काही उत्पादन यंत्रणा आहे तर ती ना नफा ना तोटा या तत्वावरती काम करेल आणि जी काही उत्पादन असतील ती जी कंपन्या असतील त्यातून जीवनावश्यक ज्या काही वस्तू आहेत त्या जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीलाच तिथं प्राधान्य दिलं जाणार आहे. त्या वस्तूंवरती किंवा त्या सेवांवरती समाजाचं नियंत्रण असणार आहे. त्यामुळे जी काही कृत्रिम टंचाई भांडवलदार वर्ग तयार करत होता तर ती कृत्रिम टंचाई सुद्धा या निमित्ताने नष्ट होणार आहे. त्याचबरोबर 6वा मुद्दा आहे राज्याचे कार्यक्षेत्र. समाजवादी किंवा समाजसेवी संस्था म्हणून राज्याकडे पाहिले जाते. निरहस्तक्षेप नीतीचा राज्याने त्याग करून समाज हितासाठी मानवी जीवन क्षेत्राच्या प्रत्येक अंगामध्ये हस्तक्षेप करावा. राज्याने आपल्या कार्यात केवळ शांतता, कायदा, सुव्यवस्था आणि संरक्षण यापुरतेच मर्यादित क्षेत्र किंवा विषय ठेवू नये, तर नागरिकांच्या सर्वांगीण विकासाला येणारे सर्व अडथळे दूर करावेत. परिणामी समाजवादी राज्याचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक मानतात. म्हणजे राज्याचं कार्यक्षेत्र जे आहे हे फक्त कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यापुरतंच नसावं, तर लोकांच्या कल्याणाकडे, नागरिकांच्या कल्याणाकडे अतिशय त्यांनी काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. असं राज्याचं कार्यक्षेत्र हे व्यापक करण्यावरती भर दिला. समाजातील किंवा नागरिकांच्या प्रत्येक अंगाला किंवा नागरिकांच्या प्रत्येक गरजेला ह्या राज्याचे हस्तक्षेप असला पाहिजे. कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये राज्यसंस्था ही कुचकामी ठरते किंवा राज्यसंस्था ही भांडवलदारांच्या हातातील बाहुलं आहे असं म्हटलं जातं. परंतु समाजवादी विचारधारेमध्ये राज्यसंस्थेला अधिक प्रबळ बनवून तिचं कार्यक्षेत्र अधिक व्यापक करून लोकांच्या कल्याणावरती तिथं भर दिला जात असतो. त्यानंतर लोकशाही समाजवादाने लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. मग ती आर्थिक लोकशाही, सामाजिक लोकशाही, राजकीय क्षेत्रामध्ये अशी लोकशाही, तर ह्या सर्व क्षेत्रामध्ये लोकशाहीचा स्वीकार केला पाहिजे आणि ती प्रातिनिधिक स्वरूपाची लोकशाही असावी. याचबरोबर उत्क्रांतीवादी तत्वाचा स्वीकार केलेला आहे. हिंसात्मक मार्गाचा वापर करण्याऐवजी सहकार्याच्या तत्वावरती कामगारांना एकत्र आणून आणि कामगारांच्या संघटना स्थापन करून आर्थिक समतेवरती आधारलेली एक नवीन समाज रचना निर्माण करावी. ही आदर्श समाजवाद्यांची मूलभूत भूमिका आहे. क्रांती व हिंसाचार याऐवजी उत्क्रांती आणि सहकार्य यावर त्यांचा विश्वास आहे. समता प्रधान समाज निर्माण करताना स्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये. स्वातंत्र्य व समता यांचा शक्यतो समन्वय साधावा अशी समन्वयवादाची भूमिका असलेले तत्व समाजवादी मान्य करत असतात. म्हणजे समाजवादी विचारधारेचे जे काही पुरस्कर्ते आहेत त्यांचं असं मत आहे की समाजवाद प्रस्थापित करण्यासाठी हिंसात्मक मार्गाचा वापर करायचा नाही. म्हणजे समाजवादाचा जो काही एक प्रकार आहे साम्यवाद किंवा मार्क्सवाद, हे समाजवादी समाज रचनेसाठी हिंसात्मक मार्गाचा वापर करतात. पण मूलभूत जो काही समाजवादी विचारधारा आहे तर ती मात्र हिंसेचा त्याग करत असते. ती सहकार्याच्या तत्वावरती इथं कामगारांना एकत्र आणायचं आहे आणि कामगारांना एकत्र आणून
त्या कामगारांच्या संघटना स्थापन करायच्या आहेत आणि ह्या संघटना स्थापन करून आर्थिक समतेवरती आधारलेली एक नवीन समाज रचना अस्तित्वात आणावी, ती निर्माण करावी, अशा पद्धतीने हे समाजवादी विचारधारेचे पुरस्कार ते मानतात आणि हीच ह्या समाजवाद्याची एक मूलभूत भूमिका राहिलेली आहे. क्रांती आणि हिंसाचार याऐवजी उत्क्रांती आणि सहकार्य यावरच खऱ्या अर्थाने समाजाचा एक दीर्घकालीन विकास जो आहे हा अवलंबून असतो. जर दीर्घकालीन विकासाची अपेक्षा करायची असेल तर क्रांती ही निश्चितपणे टाळली पाहिजे असंही समाजवादी विचारधारेचे समर्थक मानतात. म्हणूनच त्यांनी उत्क्रांती आणि सहकार्य यावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे आणि त्या माध्यमातून एक समता प्रधान समाज निर्माण करणं हे त्यांना अपेक्षित आहे. मग हा समता प्रधान समाज निर्माण करत असताना व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होणार नाही याकडे सुद्धा त्यांचा कटाक्ष राहिलेला आहे. त्यामुळे स्वातंत्र्य आणि समता यांचा समन्वय साधून एक समाजवादी विचारधारा निर्माण करावी किंवा समाजवादी विचारधारेचे एक नवं राज्य निर्माण करावं, नवीन समाज व्यवस्था निर्माण करावी. तर अशा पद्धतीने ही समाजवादाची मूलतत्वे अभ्यासलेली आहेत. धन्यवाद.